Hi, I am Santosh Gupta. Hi Santosh. Hi Santosh. Hello Santosh Gupta. Hey Santosh Gupta. No one has become poor by giving. It is going to help you in a very good way. तुम्ही एका बेगरला हेल्प केलं ना, it is as good as helping or worshipping God. Zero to करोडपती and करोडपती to zero पण झालेला. So I came across one person. त्यांचं नाव होतं मिस्टर कोतवाल. He told me a story. Fluent in English. We have money. We cannot look after our money. Your wife, like your daddy, mommy, will look after you and the children. Bye-bye. लाईक चांगल्या आपण Wow. कॉन्व्हेंट मध्ये जाऊन तुझी इंग्लिश बोलू शकत नाही. आय हर्ड अ स्टोरी. आय हर्ड हिम फॉर हाफ एन आवर. ही टोल्ड मी संतोष bought me on the street. Wow. Say we are blessed. We are born in भारत. आपल्याकडे आजपर्यंत संस्कृती अशी राहिली की अथॉरिटीजने ड्रग्ज हे फार मोठं होऊन गेलं. जेव्हा जेव्हा हे अति झालं तेव्हा बरोबर आहे. रेड्स झाल्या, बरेच रॅकेट्स पकडले गेले. आज पण अथॉरिटीज ट्राय करतात की हे झिरो. चिमुकला घास जसं एक वर्ड आहे, ते मी का नाव ठेवलं तसं की तुमच्या ताटातलं एक छोटासा घास त्यांना द्या, दिवसातनं एकदा द्या. तुमच्याकडे 6 पोळ्या बनतात ना, 8 बनवा, थोडी भाजी एक्स्ट्रा. जस्ट स्टेप आउट ऑफ युअर हाऊस आणि तुम्हाला कोण ना कोण आयडेंटिफाय होईलच की ज्याला गरज आहे फूडची, त्यांना द्या. ग्रॅज्युअली ही जी चेन वाढत जाईल ना, त्याच्यामुळे हे सगळं कमी होतं. आणि पीएमसीच्या ब्रिजच्या खाली एक माणूस बसला होता. मी त्याला फूड पॅकेट दिलं. नवीन बेनिफिशरी होता. हिज नेम वॉज विशाल जाधव. ही हॅड अ प्रॉब्लेम ऑफ एपिलेप्सी. त्याला Feet येतात, त्याला चालतं नाही यायचं. Finally, I spoke to some doctors and they said recovery chances are just 4 to 5%, but surgery, try to do a surgery. Then we requested Sassoon Hospital and they kept him for 3 months. पूर्ण टीमने सपोर्ट केलं and finally त्याचं ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी डॉक्टर म्हणले आय शो यू समथिंग. त्याला काय डॉक्टर, त्याला हाक मारली विशाल आणि तो असं चालत प्रॉपर आला विदाउट एनी सपोर्ट. क्या बात आहे. So I was very happy and that was very inspiring and trust me, I believe in karma. It has helped me in some other way. करेक्ट. मेट्रोज मध्ये काय चॅलेंज असतात का सांगतो, कारण कालच मी वाचलं इंदोर मध्ये इज द फर्स्ट सिटी Yeah. दॅट त्यांनी बेगिंग बॅन करून टाकलं. पुणे कधी बेगिंग फ्री किंवा असं होऊ शकतं. हाय संतोष. Hi, पहिलं तर वेलकम टू काय बोलताय. thank you. आणि तुझ्या बिझी शेड्यूल मधनं तू टाइम काढलास त्यासाठी धन्यवाद. पहिलं म्हणजे तर आपल्याबरोबर आहेत संतोष गुप्ता. ही इज द फाउंडर ऑफ चिमुकला घास फाउंडेशन अँड फिरन्स अन NGO. आणि तर संतोष, पहिलं एकदा फक्त आमच्या ऑडियन्ससाठी जे तुला ओळखत नाहीत त्यांना आपण जर इंट्रोड्यूस केलं तर खूप बरं होईल. हाय, आय एम संतोष गुप्ता. बॉर्न अँड बॉट अप इन पुणे. माझं एक NGO आहे चिमुकला घास नावाने आणि मी हे सुरू केलं होतं सो दॅट इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. आय कॅन हेल्प देम अँड दिस वी स्टार्टेड दिस इन 2019 so that we can change certain lives, whatever best contribution we can do to the society. बरोबर. तर याची सुरुवात कशी झाली, म्हणजे का, कारण का NGO काढणं, एवढ्या यंग आहेस तू, तर या वयात जनरली लोक नाही काढत साधारण तरी. तर काय काय याच्या पाठीमागचं इन्स्पिरेशन, मोटिवेशन काय होतं तुझं? लहानपणापासून माझी एक अशी ड्रीम होती की नो वन शुड डाय आउट ऑफ हंगर किंवा देर शुड बी नो पेन. वॉट एव्हर बेस्ट वी कॅन डू, वी कॅन सर्व द सोसायटी, ते करायला पाहिजे. I wanted to open certain shelters where the food is free, medical is at least free, education is free, so that जे गरीब लोक जे आज एज्युकेशन पण अफोर्ड करू शकत नाही, ऍटलीस्ट देअर किड्स कॅन गेट एज्युकेटेड अँड दे कॅन रन द फॅमिली. बरोबर. सो दॅट देयर इज नो बर्डन ॲज सच. सो दॅट मेड मी इन्स्पायर अँड सिन्स चाइल्डहुड आय वॉज स्ट्रायव्हिंग की कधी लेट्स स्टार्ट अँड फायनली 2019 इट वॉज अ टाइम वेन आय स्टार्टेड द NGO. ओके. मग हा चिमुकला घासाचं तू म्हणतोयस, चिमुकला घास फाउंडेशनचं म्हणतोयस का जनरल तुझ्या आधी पण NGO म्हणजे फूड पॅकेट प्रोव्हाइड करणं, या पण तुझ्या ऍक्टिव्हिटी होत्या, कसं होतं हे? 2017 आय स्टार्टेड फूड डिस्ट्रीब्युशन. मी रॅन्डमली कुठल्याही असं एरियामध्ये जायचो ऑन द बाईक अँड वी लाईक मी आणि माझा एक मित्र असायचो. आम्ही चेक करायचो की हाऊ मेनी पीपल आर देअर ऑन द स्ट्रीट, आर दे गेटिंग फूड. आणि आम्ही डिफरंट टायमिंग्स ट्राय केले होते. बरोबर. लाईक अराउंड 2 to 3 इन द आफ्टरनून, इव्हनिंग 7 to 8. तर ऍक्च्युअली वी सॉ पीपल स्लीपिंग विदाउट इटिंग एनिथिंग. सो आम्ही एक असंच केलं की चला लेट्स ट्राय. आम्ही जाऊन फूड पॅकेट्स काही कलेक्ट केले. लाईक वी बॉट सम फूड पॅकेट्स अँड वी गेव इट टू देम अँड दे हॅपीली एट इट. सो दॅट इन्स्पायर्ड अँड देन आय स्टार्टेड गिव्हिंग 10 फूड पॅकेट्स, 20 फूड पॅकेट्स, असं आम्ही मग वाढवत गेलो होते. ओके. ओके. आणि मग आता चिमुकला घास फाउंडेशन म्हणजे काय काय करतं,
या बाबतीत जर आम्हाला जरा सांगशील तर बेस्ट. So Chimukla Ghas, as we started, food is the basic thing. Food, we distribute 100 food packets every day to the underprivileged. आणि हे जे 100 लोक आहेत ते हे फुगे विकणारे हे सगळे नाही अच्छा. आहेत. लाईक वी डोंट एंटरटेन देम बिकॉज दे हॅव मनी. दे हॅव मनी. या माय टार्गेट ऑडियन्सेस, मी झाडाच्या मागे लपून बघून सगळं आयडेंटिफाय केलेत लोक की कोण फूड पॅकेट खातंय, कोण फेकतंय. अँड युजली आम्ही इथं बघितलंय की सिनियर सिटीजन्स वर थ्रोन आउट ऑफ द हाऊसेस किंवा एकदम यंग जनरेशन, बरोबर, ते त्यांना आम्ही फूड पॅकेट्स देतो. वी डू वन्स अ डे. Besides that, we do animal feeding. Okay. Like we have 20 feeders. They are known as feeders. Janna, they don't demand money. They say that you just give us food for the dogs and we'll feed because they are animal lovers and they love feeding them. बरोबर. So we do 2,000 animals every day. And we also do cow feeding. Around 50 cows every day. जे रस्त्यावर फिरत असतात cow, we try to feed them as well. Okay. Besides food feeding, we do like now winters blankets दिले जातात त्यांना. कारण रस्त्यावर आपण घरी राहून सुद्धा 3-3, 4-4 लेयर्स घालतोय सध्या आणि they have to sleep on the street, so it is very difficult. So we do blankets. In rainy season we give them raincoats. And त्या व्यतिरिक्त clothes, we urge people की तुम्ही तुमचे फाटलेले कपडे फेकू नका. इफ इट इज इन कंडिशन टू वेअर, प्लीज गिव्ह इट टू अस. विल कलेक्ट, वी ड्राय क्लीन इट अँड वी गिव्ह इट. बरोबर. तर असं आहे. आणि फुटवेअर बिसाइड्स दॅट अँड मेडिकल एड ॲज वेल. लाईक आय हॅव कम अक्रॉस अ लॉट ऑफ पीपल की दे आर इन अ व्हेरी बॅड कंडिशन. दे नीड मेडिकल एड बट दे कॅनॉट वॉक अप टू दी हॉस्पिटल और दे डोंट नो की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत विच आर केटरिंग फॉर फ्री. So अशा वेळेस we identify them and then they are transported in the ambulance and we take care of them till the time they are not capable enough to walk or earn on their own. आम्ही बरेच लोकांना जॉब्स मध्ये पण अशी हेल्प केली की मेडिकली ट्रीट करून, अँड टुडे दे आर अर्निंग गुड, दे आर हॅपी. राईट. पण हे ह्युमन हेल्थ, कारण का हेल्थ हे सेक्टर असं असतं की ज्याच्यामध्ये आता आपल्याला यू नीड अ टीम, डॉक्टर्स किंवा तुला जाऊन किंवा तुझ्या टीमला जाऊन त्यांना हेल्प करायला लागते. मग काय, कसं आयडेंटिफाय करतात, कसा अख्खा प्रोसेस वर्क करतं आणि का, कारण का जर बाकीची जी लोक हे आता बघतायत तर त्यांना तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू जर हेल्प करायचं असेल फॉर हेल्थ पर्पज, फूड पर्पज, तर ते कसं हेल्प करू शकतील? In terms of health, I would urge doctors, even if you can come on a video call, usually it is very difficult की आम्ही त्या पेशंटला नेहमी ट्रान्सपोर्ट करून घेऊन जाऊ कुठल्या हॉस्पिटलला, बिकॉज दे आर इन अ व्हेरी बॅड शेप. पहिलं त्यांना अंघोळ घालणं, प्रॉपर अटायर करून मग डॉक्टरकडे आम्ही घेऊन जातो, सो दॅट डॉक्टर इज एबल टू आयडेंटिफाय द वुंड्स अँड ऑल. राईट. There are different type of medical problems, but generally if a medical problem can be treated on a video call, I would urge doctors ki please contribute 5 to 10 minutes and we'll do a video call, and to me if you can give them medicine it would be great. Besides this, if they can do any camps that would be very good. A lot of senior citizens are there ज्यांना दिसत नाही मोत्या ते सगळे, ते जर का ट्रीटमेंट फ्री झालं, ऑपरेशन फ्री झालं, आय वुड बी रिअली ग्रेटफुल अबाउट इट. ओके. आणि मग हे तुमचं पुण्यातच आहे का, लाईक नियर पुणे जे गावं वगैरे आहेत त्यांच्यामध्ये पण तुमचे कॅम्प्स घेतात वगैरे, काय कसं? आम्ही करतो गावांमध्ये, पण ॲज ऑफ नाऊ माय टीम इज मोर अवेलेबल इन पुणे अँड PCMC. ओके. सो आम्ही जिकडे केटर फुल 100% देऊ शकू म्हणजे करू शकतो तेच आम्ही करतो, नाहीतर इट इज व्हेरी डिफिकल्ट. ते अर्धवट करून सोडून टाकायचं, ते इट इज नॉट गुड. राईट. सो ॲज ऑफ नाऊ वी आर डुइंग ओनली पुणे अँड वी आर टार्गेटिंग नियर बाय विलेजेस. ओके. मग मेट्रोज, जर मेट्रोज मध्ये तुम्ही टार्गेट करतात तर मेट्रोज मध्ये काय चॅलेंजेस असतात, का सांगतोय कारण कालच मी वाचलं इंदोरमध्ये इज द फर्स्ट सिटी दॅट त्यांनी बेगिंग बॅन करून टाकलं. आय थिंक दे आर प्रोव्हाइडिंग देम सो दॅट त्यांना बेग करायची गरज नाही. तर काय पुण्याच्या दृष्टीने काय आपलं गव्हर्नमेंट किंवा काय आपल्याला लोकल लोकांकडनं काय हेल्प होऊ शकते, लोकल पॉलिटिशियन्स म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, PMC, PCMC कडनं, की पुणे कधी बेगिंग फ्री किंवा असं होऊ शकेल? आय थिंक ऍज पर द आर्टिकल विच आय रेड, हे जे सिग्नलवर बेक करतात ना त्यांनी बॅन केलं. बट या दे नीड टू बी बॅन बिकॉज देर आर चान्सेस ऑफ ऍक्सिडेंट्स ऑल्सो, की सिग्नल सुटला आहे आणि तरी हे साईड देत नाहीये. तर इट इज अ गुड इनिशिएटिव्ह, इट शुड बी बॅन्ड. दीज पीपल भले त्यांना शेल्टर द्या, त्यांची अवस्था नाहीये ना, तर फूड इज समथिंग विच इज ऍक्च्युअली नॉट कॉस्टली. जर का तुम्ही आज कॅल्क्युलेशन करायला गेला ना, एक 100 ग्राम सब्जी, एनी व्हेजिटेरियन सब्जी आणि 3 चपाती, इट विल हार्डली कॉस्ट यू 15 रुपीज. राईट. अँड आय रिक्वेस्ट पीपल की चिमुकला घास असं एक वर्ड आहे, ते मी का नाव ठेवलं तसं की तुमच्या ताटातलं एक छोटासा घास त्यांना द्या, दिवसातनं एकदा द्या. तुमच्याकडे 6 पोळ्या बनतात ना, 8 बनवा, थोडी भाजी एक्स्ट्रा,
जस्ट स्टेप आउट ऑफ युअर हाऊस आणि तुम्हाला कोण ना कोण आयडेंटिफाय होईलच की ज्याला गरज आहे फूडची, त्यांना द्या. ग्रॅज्युअली ही जी चेन वाढत जाईल ना, बरोबर त्याच्यामुळे हे सगळं कमी होणार आणि ऑर्गनाइज क्राईम पण कमी होणार यामुळे. बरोबर. आता याचा प्रॉब्लेम काय सांगतो तुला, की म्हणजे एक माझा फ्रेंड होता, Yeah. सो तो काय करायचा, तो गाडीमध्ये पैशांच्या म्हणजे सारखं त्याला असं भिकारी वगैरे आले Yes, yes. तर तो बिस्किटांच्या पुढे ठेवायचा. Okay. आता त्याचा प्रॉब्लेम काय झाला त्याला एक दिवशी, की ते बिस्किटं खाऊन, आता ती बिस्किटं चांगली नव्हती का तो भिकारी ऍक्टिंग करत होता, त्यांनी खाल्ल्यावर त्याला उलट्या व्हायला लागल्या. Okay. आणि ह्याला काय भीती वाटली की अरे ह्याला जर काही झालं माझ्या फूड देण्यामुळे, मग त्यांनी ती ऍक्टिव्हिटीज बंद करून टाकली. हे होऊ शकतं साधारण. म्हणजे तर या गोष्टीला काय कसं बघायचं लोकांनी? हे माझ्यासाठी रोज एक धगधग आहे जेव्हा फूड पॅकेट जातात. इट इज द चॅलेंज फ्रॉम डे वन. वेन आय वॉज डिस्कसिंग विथ माय फ्रेंड्स, ते पण म्हणले इनिशिएटिव्ह चांगला आहे, पण उद्याला काहीही फूड पॉयझनिंग झालं, यू विल बी रेस्पॉन्सिबल. बरोबर. बट स्टील आय थॉट की नाही, त्याच्यामुळे मी थांबू शकत नाही. आता देवाने म्हणजे हे इनिशिएटिव्ह सुरू करायला पॉवर दिली, बरोबर. एक थॉट दिलाय, लेट्स डू इट. बाकी मी देवावर सोडून टाकलं. वी ट्राय टू हे जे फूड प्रोसेस आमचं आहे, वी हॅव अ ट्रस्टेड किचन, दे हॅव ऑल द लायसन्सेस आणि तिकडनं फूड घेतो अँड इट इज व्हेरी हायजेनिक. वी मेक शुअर द फूड इज वेल कुक्ड आणि सेम डेचं फूड सेम डे दिलं जातं. या इट इज अ चॅलेंज फॉर अस, बट वी हॅव टू थिंक अबाउट इट अँड वी टेक दॅट ब्रेव्ह स्टेप की नाही व्हायला पाहिजे. राईट. आणि याच्यात आता ऍज अ सेटिंग अप एन एनजीओ, तर मग हा थॉट कसा आला की नाही बाबा ह्याला एक एनजीओचं रूपांतर द्यावं, आणि त्याचे काय चॅलेंजेस होते जरा तू डिटेलमध्ये सांगितलं असतं खूप बरं होईल. इनिशियली 2 years मी विदाउट लायसन्स केलं. लायसन्स म्हणजे एक एनजीओ रजिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट फॉर्मॅलिटी सगळं. आय अर्ज दॅट करा, तुम्हाला जर का एनजीओ सुरू करायचं असेल ना, प्लीज रजिस्टर इट फर्स्ट, सो दॅट यू गेट अ लॉट ऑफ एड्स फ्रॉम द गव्हर्नमेंट ॲज वेल. You get help and you are on paper. So if you need donations tomorrow, you can circulate your NGO certificate and genuinity एक declare होते त्याच्यामध्ये. बरोबर. या प्रोसेस आहे थोडा लेंदी, 1 month जातं. You have to do proper filing every year. You need to have a company secretary for that. अकाउंट्स पूर्ण मेंटेन करावं लागतं. बट इट्स गुड. म्हणजे एक अकाउंटेबिलिटी येते की कोणी जर काही हेल्प करताना तुम्हाला, तर यू आर नॉट कीपिंग इट टू युअर सेल्फ. यू आर टेकिंग इट फ्रॉम वन हँड अँड गिव्हिंग इट इन अनदर हँड. बरोबर. अँड दॅट इज एथिकल एनजीओ वुड आय वुड से. राईट राईट. आता जसं की लोक डोनेशन्स करतात आणि मग त्याचे फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकतात. हाऊ डू यू सी दिस? कारण का मला असं वाटतं की इफ यू डुईंग सम डोनेशन, इट शुड बी नॉट पब्लिसाइज्ड, राईट? म्हणजे इफ दॅट इज द होल थिंग अबाउट डोनेशन, हाऊ डू यू ऑल सी दिस? I faced a lot of challenges and a lot of people left negative comments that तुम्हें करना ही हो तो करो, पर photos क्यों circulate कर रहे हो? Initially, even I felt bad and I said that let's stop it. But later on, I realized की आमचे photos बघून a lot of people have started adapting and मग आम्हाला inbox मध्ये Instagramवर photos यायचे की even I donated. So this has given a positive impact also to the society that Amit, we are an awareness-based NGO. I am not here for my publicity or anything. Right. We are giving positivity to people. Like, just step out of your comfort zone. It will take 10 minutes and just give one food packet to anyone. Don't click a picture if you want. It is up to you. You want to click a picture, you can click. Right. It is, if you upload it, it is going to inspire 10 people. There's a negativity काहीच नाही. बरोबर. I think लोकांना असं वाटतं की people are doing show off. ठीक आहे, काही लोक करत पण असतील, काही नाही, पण इंटेन्शन तो नसतो. बरोबर. हा, इंटेन्शन खरं तो नसतो. इंटेन्शन इज ऑलवेज टू हेल्प अँड ट्रस्ट मी, अ लॉट ऑफ व्हिडिओज अँड पिक्चर्स हॅव इन्स्पायर्ड पीपल अँड इट हॅज चेंज लाईफ. सो इट इज गुड, आय वुड से. ओके ओके. सगळ्यात मोठा हर्डल काय होता म्हणजे चिमुकला घास फाउंडेशन स्टार्ट करताना? म्हणजे कधी कधी टीम नाही नसते, कधी कधी तुझा मित्र असणार, नंतर आता तुमची टीम झाली किंवा लोकच नव्हती, काही पण चॅलेंजेस थोडं डिटेलमध्ये जर सांगू शकस. सो स्टार्टिंगमध्ये जेव्हा आम्ही 10 to 15 फूड पॅकेट्स करायचो, मनी वॉज नॉट अ प्रॉब्लेम, इट कुड बी अरेंज. आफ्टर दॅट इनिशियली जेव्हा आम्ही 40, 50, 60 वर गेलो, त्यात फूड कॉस्ट येते, फ्यूल कॉस्ट येते. आय नीड हेल्पिंग हँड्स ऑल्सो फॉर दॅट. अगेन टू आयडेंटिफाय पीपल. कधी कधी मला असं वाटायचं की ह्याला जेवण नाही भेटलं, ही इज हंग्री, पण लोकांनी फूड पॅकेट्स पण फेकले. तर आय नीड अ टीम वेअर my angle can be different, my team's angle can be different. So I need helping hands who can help me identify people. Then again, in terms of other challenges, a lot of time funds, as I would say, when we reach 100 people, it was very difficult because an average food cost for us is 30 to 35 rupees. Distribution is separate. Right. Fuel cost is separate. Again, time.
बऱ्याचदा मला जमायचं नाही, पण मला ते असं नको की आज नाही जमलं तर मला जायचं नाही. सो दॅट्स वाय आय नीड अ टीम. दॅट इज द बिगेस्ट थिंग फॉर मी. डोनेशन्स ओके वी कॅन मॅनेज, बट वी नीड अ टीम हू कॅन स्कॅटर. अँड आज 10 उद्या 20 असे 50-100 लोकांची आमची टीम झाली तर वी कॅन हेल्प मॅक्झिमम पीपल ॲज वी कॅन. बरोबर बरोबर. ओके. सो जसे एनजीओ चे आजकाल खूप नॉर्म्स आहेत. या सो देन हाऊ डू यू मॅनेज दॅट? कसं तू ट्रान्सपरन्सी मेंटेन करतो? हाऊ डू यू मेंटेन की काय नाही का की त्याच्यामध्ये काही जे फंड्स वगैरे येत आहे हे बरोबर युटिलाइज होत आहेत, येस. किंवा याच्यामध्ये असं काही नाही की उद्या कोणी असं म्हणायला की अरे फक्त हे फंड्स आतच जात आहेत, बाहेर जातच हो, नाही. हो, असं हो. खूप एनजीओच्या बाबतीत जनरली लोकांचं एक असं अझम्पशन असतं. होतं. सो हाऊ डू यू फेस दिस? सो ॲज माय एनजीओ इज रजिस्टर्ड, आमचं डेली अकाउंटिंग होत होतं. इफ यू आर मेकिंग अ XYZ donation, I immediately issue a receipt with ATG certificate in that. Besides that, anyone asking me for accounts, we are immediately ready to give that. We try to utilize the maximum funds. बरेचदा असं होतं की आमचे जे बेनिफिशरीज आहेत रोडवर आज 50 पॅकेट्स कोणी डोनेट केले, बरेचदा ते भेटत पण नाही आम्हाला. हा बरोबर. सो दॅट टाइम वी लाईक गिव्ह इट समहाऊ, आणि मग ते द मनी विच हॅज बीन नॉट बीन युटिलाइज ते आम्ही नेक्स्ट डे यूज करतो. ज्या लोकांना असं वाटतं की नो मनी इज नॉट बिंग युटिलाइज इन द राईट सेन्स, वी अर्ज पीपल की आम्हाला डोंट कॉन्ट्रीब्यूट इन टर्म्स ऑफ मनी. यू कॅन कुक द फूड and give it to us and please come along with us for the distribution so that even you feel happy. We need time as well as money both in that. बरोबर. फक्त पैसे देऊन होत नाही, टाइम पण द्या थोडं, म्हणजे इव्हन दॅट पीपल लाईक आमचे रोज चेहरे बघून ते आता पकले, त्यांना असं पाहिजे की कोण नवीन आहे यावं आणि आमच्याशी बोलावं. सो दॅट इज द थिंग वेअर ट्रान्सपरन्सी पण असते की आमचे जे डोनर्स आहेत त्यांना दिसतंय की हा वी आर गिव्हिंग इट इमिजिएटली. And besides that, to prove, yeah, accounts is always there. We have to do yearly filing. Company secretary, CA, both are involved in that. So we try to maintain as much transparency as we can. ओके. जसं आता की एखादा फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही आता फूड पॅकेज जाऊन देतात Yeah. वगैरे, पण ह्याला असं काही एक सिस्टीम नाही करू शकत का की म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा आउटलेट, Yes. म्हणजे जसं आता आपण गव्हर्नमेंटचे आउटलेट्स बघतो फूड डोनेशनचे, किंवा एक शिवसेनाचं एक इनिशिएटिव्ह होतं तिकडे त्यांचं एक काहीतरी 10 रुपयात Yes. पिठलं थाळी होती Yes, काहीतरी yes, असं. yes. तर फॉर एक्झाम्पल फ्रीच द्यायचंय, तर Yes. एखादा एक आपण जर कायॉस्क वगैरे सेटअप केलं टेम्पररी फॉर 1-2 hours ड्युरिंग अ डे, असं काही सिस्टीम करता काय? सो जेवढी लोक ज्या भागात आहेत ते अगदीच ज्यांना गरीब पण नसतील, पण चला एखाद्याचं खरंच खायची प्यायची वांदेत, पण तो जाऊन मग तू तिकडे जाऊन अवेल करू शकतो, असं काही सिस्टीम करू शकतो? वी हॅड थॉट, आम्ही इनफॅक्ट फूड ट्रकचा पण विचार केला होता, विच विल कीप रोटेटिंग, बट देर इज अ लॉट ऑफ कॉस्ट इन्व्हॉल्ड. जर काय आम्ही सेंटर्स उघडले ना, अगेन टुडे आज वी अ पर्सन कॅनॉट ओन अ शॉप इन एव्हरी एरिया. राईट. आम्ही रेंटलला जरी गेलो ना, ॲव्हरेज सगळीकडे कॉस्ट 10,000 to 15,000 रेंटल आहे. त्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिसिटी कॉस्ट, कुकिंग कॉस्ट, आणि मग टीम डिवाइड होते. तर इकडे कसं मी एक किचन कडनं फूड घेतोय आणि वी आर डिस्ट्रीब्युटिंग इट इन डिफरंट एरिया. सो द ओनली चॅलेंज वॉट वी आर गोइंग टू फेस देअर इज रिसोर्सेस एज वेल एज मनी. फूड कॅन्टर वी कॅन डू. अगेन कॅन्टर इज अ कॉस्टली थिंग, अराउंड 2 to 3 lakh रुपीज त्याला बनवायला जातं. या वी वुड रिक्वेस्ट इफ एनीवन कॅन हेल्प अस इन दॅट, और एनी कंपनी और एनी CSR फंड कॅन बी डन इन दॅट, इट वुड बी अ ग्रेट आयडिया. राईट. In that we can do 3 things. One is the food canter. Second is during summers आम्ही काय करतो, प्रत्येक जेवणाच्या पॅकेट बरोबर 1 liter ऑफ वॉटर देतो. सो एंटायर समर वी कॅन हॅव अ वॉटर मोबाईल व्हॅन मुव्हिंग अराउंड, अँड कोणाला तहान लागली दे कॅन हॅव इट. अँड ऑल्सो अ व्हॅन विच वुड हॅव क्लोथ्स. सो एनीवन नीड्स क्लोथ्स सपोर इन विंटर्स, शॉल किंवा काही लागलं, वी कॅन जस्ट keep it in that, and कोण असं दिसलं की they can take it असं. Right. So mobile is something which would be better instead of having one stationary location. And plus you can cover a larger area as well. Yeah. Okay. Multiple areas can be covered in that. Okay. काय हार्ट वॉर्मिंग स्टोरीज वगैरे सांगू शकशील की जे तुझ्या एक्सपिरियन्सनी किंवा ज्या लोकांना जसं भेटतोयस तू, जसं आपण चतुःशृंगीचं बोललो, किंवा तसं काही एखादे जरा किस्से शेअर करू शकशील की जेव्हा तुला त्याविषयी असं वाटलं की अरे नाही बाबा हे केल्याने खरंच म्हणजे लोकांना त्याचा फायदा झालाय, कारण का ते दॅट इज द मेन थिंग की. सो लास्ट इयर म्हणजे 2022 ची अराउंड ऑक्टोबर मी फूड पॅकेट्स द्यायला गेलो संध्याकाळी.
आय वॉज ट्राईंग टू आयडेंटिफाय न्यू पीपल की कोण आता अजून असं दिसतंय का. युजली वी सी कोण आता बरेचदा असं होतं की अंधार असतो आणि मी झाडाच्या इकडे जाऊन पण बघतो, विच इज रिस्की थिंग फॉर मी ऑल्सो. बरेचदा लोकांनी धरलंय आम्हाला पैसे द्या असं म्हणजे. तर पीएमसीच्या ब्रिजच्या खाली एक माणूस बसला होता, मी त्याला फूड पॅकेट दिलं, नवीन बेनिफिशरी होता. ही सेड थँक्यू अँड द वे ही सेड थँक्यू, त्या डोळ्यात मला असं वाटलं की हा फार एकतर आहे तो आय सॉ हिम फॉर द फर्स्ट टाइम आणि फार गरजू आहे. मी त्याशी बोललो, मी त्याला विचारलं इंग्लिशमध्ये हाऊ आर यू, त्यांनी रिप्लाय केला ऍक्च्युली इन फ्लुएंट इंग्लिश. देन आय डिस्कवर्ड की हा आत्ता म्हणजे असं प्रॉब्लेम मध्ये आहे. हिज नेम वॉज विशाल जाधव, बी इलेक्ट्रिकल, ही वॉज वर्किंग विथ अ बिल्डर. अँड त्याच्याबरोबर एक ऍक्सिडेंट झाला. त्याच्यानंतर त्याची फॅमिली त्याला तिकडे सोडून गेली फुटपाथवर. तो फुटपाथ या लेवलवर येतो, म्हणजे त्या ब्रिजच्या इकडे. तो चालू पण शकायचा नाही. ज्या दिवशी कोणी त्याला मदत केली त्या दिवशी तो लू मध्ये जायचा किंवा बाजूलाच एक गव्हर्नमेंट टॉयलेट होतं, नाही तर तिकडेच सगळं त्याचं चालू होतं. ही हॅड अ प्रॉब्लेम ऑफ एपिलेप्सी. त्याला फीट त्याला चालता नाही यायचं. फायनली आय स्पोक टू सम डॉक्टर्स अँड दे सेड recovery chances are just 4 to 5%, but try to do a surgery. Then we requested Sassoon Hospital and they kept him for 3 months and today he can walk, he can run. Wow. So this was inspiring ki I thought ki chala let's try for it. A lot of challenges daily. एक तर कसं ससूनला आहे ना एकटा पेशंट ऍडमिट करू शकत नाही. You need a attendant. Okay. सो इट वॉज अ कॉस्ट फॉर मी. बट बरेचदा लोकांनी बघितलं की हा बिचारा एकटा आहे आणि मी व्हिजिट करायचो, स्टाफ व्हिजिट करायचो, पण व्हॉलेंटियर. तर लोकांना लक्षात आलं की आम्ही नाही का ह्याला रोडवरनं पिकअप करून हेल्प करतो. तर बरेच लोक मध्ये केम फॉरवर्ड, दुसऱ्यांचे रिलेटिव्ह पेशंटचे की चला आम्ही बघू आता काय प्रॉब्लेम नाहीये, विल हेल्प यू, आम्ही इकडे आहोत. तो आय यूज टू सेंड हिम फूड. ऑलरेडी ससून मध्ये भेटायचं तरी असं फ्रुट्स किंवा असं काय रिकव्हरीसाठी आय यूज टू कीप सेंडिंग, आय यूज टू कीप व्हिजिटिंग. अँड 2 सर्जरीज त्या झाल्या. ससून हेल्प मी अ लॉट इन दॅट. पूर्ण टीमने सपोर्ट केलं. अँड फायनली त्याचं ज्या दिवशी मी गेलो त्या दिवशी डॉक्टर म्हणले आय विल शो यू समथिंग. काय डॉक्टर, त्याला हाक मारली विशाल आणि तो असं चालत प्रॉपर आला विदाउट एनी सपोर्ट एनिथिंग. सो आय वॉज व्हेरी हॅपी अँड दॅट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग. अँड ट्रस्ट मी, आय बिलीव्ह इन कर्मा. इट हॅज हेल्प मी इन सम अदर वे. करेक्ट. माय नेक्स्ट क्वेश्चन वॉज दॅट ओनली, का डू यू बिलीव्ह इन कर्मा? का कारण का काय होतं की वेन यू आर हेल्पिंग पीपल, तर जसं भगवद्गीतेत म्हटलंय की कर्म करो फल की चिंता मत करो, अपेक्षा मत करो, सॉरी. तर कर्माचं पण तसंच आहे का? कारण का तू एवढं काम करतोयस, तर तुझा एक्सपिरियन्स काय याच्या बाबतीत कर्मात? कर्मा डेफिनेटली एक्झिस्ट अँड इट प्लेज अ व्हेरी गुड रोल. मे बी या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीला त्रास होणारच आहे इफ यू डू नेगेटिव्ह कर्मा. अँड इफ यू डू अ गुड थिंग, गुड डीड, it will help you in some other way. Either it will come back to you via family, via someone whom you don't know who is going to help you, and when you will be stuck in a very bad situation, when लक्षात म्हणजे डोक्यात येतच नाही की काय करावं, अशा वेळेस यू प्रे and that karma, that one good deed will help you. It has happened with me and trust me, karma exists. लोक म्हणतात की काही लोक आहेत जे एवढं वाईट करून सुद्धा श्रीमंत आहेत, खुश आहेत. फॉरगेट दॅट. तुम्ही त्यांच्याकडे बघूच नका. तुम्हाला तसं बनायचंच नाही. तुम्ही डू गुड. मी हे म्हणतच नाही लोकांना की तुम्ही जाऊन पैसे डोनेट करा. असं समजा तुमच्या फॅमिलीमध्ये 2 लोकांचं जेवण बनतं ना, त्यापेक्षा 3 लोकांचं करा. बरोबर आहे. 2 पोळ्या जास्त. इट इज नॉट गोइंग टू मेक यू पुअर. नो वन हॅज बिकम पुअर बाय गिव्हिंग. अँड इट इज गोइंग टू हेल्प यू इन अ व्हेरी गुड वे. तुम्ही एका म्हणजे बेगरला हेल्प केलं ना, इट इज ॲज गुड ॲज हेल्पिंग ऑर वर्शिपिंग गॉड. बिकॉज देवानी त्यासाठीच आपल्याला पाठवलंय. 2 हात त्यासाठीच दिले, एकाने कमवून दुसऱ्यानी हेल्प करा, मदत करा. बरोबर. म्हणजे देवळाबाहेर वगैरे जे बसतात भिकारी, तर त्यांना काय देवळात तर एवढं डोनेशन येत असतं. देऊळ म्हणो, मस्जिद म्हणो, चर्च म्हणो, आपण फॉर दॅट मॅटर ऑफ फॅक्ट कुठलंही रिलिजियस प्लेस. मग मला एक प्रश्न नेहमी पडतो की अरे हाय जे बाहेर बसलेत हे पैसे कमवायला बसलेत का ह्यांना हे भुकेसाठी बसलेत का? कारण का जर देऊळ मागे त्यांना अन्नदान वगैरे असतंच आपल्याकडे, स्पेशली हिंदू देवळांमध्ये तर असतंच, त्यामुळे त्यांना ते मिळत असतं. मग हे काय असतं? हा मनी मेकिंग अँगल असतो का? हा त्यांचा जॉब आहे का? हे खरंच जेन्युइन आहेत का? कारण का तुम्ही जेव्हा जात असाल तेव्हा त्यांच्याकडे, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडत असेल ना की अरे हा खरंच भिकारी आहे, याला खरं भूकेचे हेल्प हवी आहे का हा याचा धंदा आहे? तर कसं तुम्हाला कसा हा चॅलेंजेस हा कसा बघता तुम्ही? इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस ऑल्सो.
पण एक बघितलं का देवळाबाहेर ना जास्त करून सगळे सिनियर सिटीजन हो हो, म्हातारी वगैरे लोक असतात, बरोबर. तर त्यांना देणं म्हणजे काय, त्यांचं एकतर मी असं आजपर्यंत जेवढे पण फूड डोनेशन्स मी रस्त्यावर जे बेनिफिशरीज भेटले, हं. जास्त करून अल्कोहोलिक जो सेक्टर आहे तो आयदर किड्स किंवा यंग एज आहे, ओके. सिनियर्स नाहीये. ओके. तर देवळाबाहेर पण आम्ही जास्त हे जे सिनियर आहेत ना त्यांना काही देऊन नुकसान काही नाही, जर पैसे दिले तरी ना ते स्वतःसाठी खायला वापरणार आहेत किंवा बरोबर आहे. कपड्यांसाठी किंवा असं काय. तर आय थिंक की या यू कॅन से मनी मेकिंग बिझनेस ऑल्सो इन टर्म्स ऑफ यंग पीपल, की छोटे छोटे पोरण जे असतात ना यंग किड्स त्यांना तर कधीच देऊ नका, कारण का ते ऍक्च्युली एक ऑर्गनाइज रॅकेट पण आहे. मग ते देवळाबाहेर ओके. असो किंवा कुठे दुसरीकडे असो, रस्त्यावर असो. थोडंसं एलॅबरेट करशील याच्यावर? मी बघितलंय, मी एका छोट्या मुलाला एक 10 रुपये दिले होते. तो माझा रेग्युलर रूट होता. मी म्हणलं आता फूड पॅकेट संपले, देऊ आपण काय ना काय. तो ही नॉक्ड माय कार विंडो अँड आय गिव्ह हिम. रोज त्या रूटवर मी बघायचो, तो रोज सगळीकडनं पैसे घेत आहे आणि संध्याकाळी मी जाऊन बघितलं तर तो दारू पिऊन असं पडलेला होता. तर मी म्हणतो की मदत सगळ्यांची करा, असं नाही यू कॅनॉट से दॅट हा पितो म्हणून मी मदत करणार नाही. एक एक मनुष्य पण, श्रीमंत माणूस पण, आय एम नॉट टेकिंग इन अ डिफरंट अँगल, पण लोक आपल्यासारखे लोक पण कमवून सुद्धा पितात. बरोबर. तर असं नाही की आपल्याला पैसे नाही भेटायला पाहिजे किंवा आपला बिझनेस स्टॉप व्हायला पाहिजे, पण आयडेंटिफाय पीपल. हे छोटे मुलं हे काय डिफरंट व्यसनमध्ये जातात. मग तुम्ही त्याला पैसे देणार, खायला काय भेटत नाही म्हणून नशा करून बसणार, संध्याकाळी झोपून जाणार. किंवा मग त्यांच्याकडनं कोणी ते पैसे घेतंय ते नाही का, इट इज काइंड ऑफ अ जॉब फॉर. हा करेक्ट, कट मारणार. म्हणजे दिवसाला 100 कमवले, 20 रुपये ते कमवणार, 80 रुपये हे ठेवणार. किंवा त्यांना बरेचदा लुटलं पण जातं. सर तर इन केस ऑफ किड्स प्लीज अवॉइड गिव्हिंग देम फूड, सॉरी मनी. तुम्ही त्यांना फूड द्या, तुम्ही त्यांना क्लोथ्स द्या, टॉईज द्या, त्यांना जे आवडेल तसं. चॉकलेट्स इफ यू वॉन्ट गिव्ह देम दॅट, दे विल एन्जॉय. कारण का ते ठीक आहे, जे अनाथ आहेत त्यांना आपण जेवढी मदत करू शकतो आपण करतो, गव्हर्नमेंट पण करते. त्यांचे जास्त करून यांचे सगळ्यांचे पेरेंट्स असतात आणि तेच त्यांना फोर्स करतात की जा यू बेग. कारण का एक इमोशनल अँगल त्याच्यात येतं. बरोबर आहे. पण असं आपण बघितलंय की जे आपण आता म्हणलं बेगिंग ऍज अ प्रोफेशन झालेलं आहे आता. कारण का आपण रिपोर्ट्स बघत असतो काय काय कितपत खरे. कारण का मी एका बेगरचं बघितलेलं, तो मेला तेव्हा त्याला जे पोलिसांनी का ते पीएमसी वाले आले आणि त्यांनी उचललं त्याची गादी वगैरे, तर खाली अशा गड्ड्याच्या गड्ड्या असे पैसे होते. म्हणजे त्याच्याकडे एवढे पैसे होते, पण ही डिडंट रिअलाइज की हे मी स्वतःसाठी वापरू. बेगिंग वॉज सो इन हिज ब्रेन. असं काही तुला किस्से काही आहेत? या बाय प्रोफेशन होऊ शकतं. कारण का रिसेंटली मी न्यूजपेपरमध्ये बघितलं एक मुंबईमध्ये एक बेगर, ही इज करोडपती. येस, त्याचे काहीतरी 4 फ्लॅट्स आहेत, 3-4 शॉप्स आहेत आणि ती ऍव्हरेज इन्कम 75,000 अ मंथ बाय बेगिंग. हे इट इज समथिंग विच चांगल्या एज्युकेटेड लोकांना तेवढी सॅलरी किंवा पॅकेज नाही विच ही वॉज अर्निंग. मी बघितलं काही लोकांचं प्रोफेशन फ्रॉम 0 to दे हॅव बिकम करोडपती इन दिस. आणि काही लोक ज्यांच्याकडे करोडो रुपये होते ते रस्त्यावर आले. ओके, म्हणजे त्यांची हालत अशी झाली. हो. ओके. आय केम अक्रॉस वन पर्सन, त्यांचं नाव होतं मिस्टर कोतवाल. 2019 मध्ये आय फाउंड हिम ऑन द स्ट्रीट. ड्युरिंग दिवाळी मी बाहेर पडलो होतो फॉर फूड डिस्ट्रीब्युशन इव्हनिंग. 6 years आय वॉज केटरिंग हिम. Recently, since 3 months, I didn't find him. I don't know, he is missing now or maybe he was not keeping well. आम्ही त्याला 2-3 वेळा हॉस्पिटलला घेऊन गेलो तरी ते पळून यायचे. He told me a story. Fluent in English. Like चांगलं आपण कॉन्व्हेंटमध्ये जाऊन जे इंग्लिश बोलू शकत नाही ते. I heard his story. I heard him for half an hour. He told me, Santosh, money is something which has bought me on the street. Wow. His family drugged him. They used to torture him and finally he signed all the papers and तो माणूस रस्त्यावर राहत होता. मी कित्येकदा त्यांना पैसे दिले. ही डिडंट टेक द मनी, ही रिटर्न इट बॅक टू मी. ही सेड आय डोंट वॉन्ट मनी बिकॉज जो पेन मला मनीमुळे झालेला आहे, एवढं कमवून सुद्धा आज मी रस्त्यावर राहतो, एवढ्या घाणमध्ये मी झोपतोय. सगळं रात्री किडे आमच्यावरनं जातात, सगळे झोपणं पण फार अवघड आहे. कुठे झोपलं की अथॉरिटीज कुठलेही येऊन त्रास देतात, दुसरे बेगर्स येऊन त्रास देतात की इकडे नाही झोपायचं. तर ही सेड आता मला पैसा नकोय, जेवढं जगणं लिहिलं तेवढं मी जगणार. जेवढं जेवण भेटते, गिव्ह मी फूड, आय विल ईट दॅट, आय विल नॉट वेस्ट दॅट. तर 0 to करोडपती आणि करोडपती टू 0 पण झालेलं आहे. सो इट इज अ प्रोफेशन ॲज वेल ॲज लोकांनी घरं पण गमावली आहेत पैसे. पण हे जसं होमलेसनेस हा आय थिंक इंडियापेक्षा जास्त प्रॉब्लेम अब्रॉड आहे. US मध्ये जर तू म्हणायला गेलास, युरोपमध्ये
किंवा जे आता रेफ्युजीज Yes. वगैरे हा जो प्रॉब्लेम येतो तर वी वोंट कॉल देम होमलेस. पण हा US मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे. बिकॉज माय ब्रदर्स देअर इन न्यूयॉर्क. तो Okay. म्हटला की आणि तिकडे इतके डेंजरस आहेत ते की यू कांट इवन वॉक इन ऑन द स्ट्रीट आफ्टर 7 Yeah. PM. आणि दे आर एक तर ड्रग ऍडिक्ट असतात ते. सो ते काय रिॲक्ट करतील तुम्हाला, म्हणजे तुम्ही जाऊन त्याला मदत जरी केली तर तुम्हाला मारतील पण, कदाचित तुमच्या थुंकतील वगैरे, काहीही करू शकतात ते. त्यांच्याकडे वेपन पण असतात, तर ते तुम्हाला हे पण चाकू वगैरे पण दाखवतात, काही. तर तो प्रॉब्लेम खूप मोठा आहे तिकडे. मग इंडियात हा प्रॉब्लेम तू कसा बघतोस, आणि पण याच्यासाठी काय करू शकतो, म्हणजे व्हॉट कॅन बी डन फॉर दिस होमलेस पीपल? See, I would say we are blessed. We are born in Bharat, India. आपल्या इकडे आजपर्यंत संस्कृती अशी राहिली की अथॉरिटीजने ड्रग्ज हे फार मोठं होऊन दिलं नाही. जेव्हा जेव्हा हे अति झालं तेव्हा बरोबर आहे. रेड्स झाल्यात, बरेच रॅकेट्स पकडले गेले. आज पण अथॉरिटीज ट्राय करतात की हे झिरोवर यायला पाहिजे. करेक्ट. सो इन टर्म्स ऑफ ड्रग एडिक्ट्स ऑन द स्ट्रीट, आजपर्यंत आम्हाला 2 ते 3 लोकच असे भेटले की ते पण काय ते फिनेल किंवा असं काय ते ड्रग्स फार स्वस्त ते करतात. बाकीचं आम्हाला असं झालं नाही तर चांगली गोष्ट आहे. या इट इज हार्मफुल. बरेचदा आम्हाला एक्सपिरियन्सेस असे आले की रात्री 9-10 वाजता आम्ही आयडेंटिफाय करायला गेलो लोक की बाय चान्स चाइल्ड ट्रॅफिकिंग होत नाही ना, किंवा काय कोणाबरोबर असं अंधारात होत नाही. तर युजली आम्ही राऊंड, म्हणजे मी कुठे बाहेर पडलोय, कुठे चाललोय ऑफिसवरनं किंवा कोणाकडे चाललोय किंवा काय असं कॉन्फरन्स आहे किंवा असं काही निमित्ताने बाहेर पडलो, युजली घरी येताना मी माझं एक आय असतं त्या रूटवर की काय चालू आहे आपण बघू जरा. बरोबर. बरेचदा असं लोकांनी धरलंय की पैसेच द्या, द्या ड्रंक पीपल. पण एवढं रिस्की नाहीये. पोलिसांचे पण राऊंड चालू असतात. तर असे काही घटना मी ऐकल्या नाहीत की अ बेगर हॅज हार्मड एनी पेडिस्ट्रियन्स, अ पर्सन वॉकिंग ऑन द स्ट्रीट. सो लकीली वी आर हॅपी अबाउट इट. अँड एब्रॉडला ते आहे. एब्रॉडला इनफॅक्ट ड्रग ट्रॅफिकिंग लॉट आहे. ओल्ड एज होम एवढे आहेत की आफ्टर सर्टन राईट limit, parents have to stay in old age home. And there are posh old age homes there. इंडियामध्ये, भारतमध्ये लकीली आपली संस्कृती जी आहे, इट हॅज हेल्प्ड अस अ लॉट. अँड आय एम प्राऊड टू बी बॉर्न इन इंडिया. ओके. तर माझा प्रश्न असा आहे की जर मला सपोज फूड पॅकेट देणं नाही जमत नाही, जर इफ आय डोंट हॅव टाइम फॉर एक्झाम्पल, किंवा मला ती लोकं नाही आयडेंटिफाय करता येते की ह्यांना खरंच मला फूड डोनेशन करायचं, पण देन हाव, अजून काय वेज आहेत ज्याच्याने मी हेल्प करू शकतो लोकांना? Yeah, there are a lot of ways. Charity is not only food or money. Firstly, charity begins from home. If you're not able to contribute in terms of food or money or clothing, तुमच्या आयडेंटिफाय पीपल. आता प्रत्येकाच्या घरी स्टाफ असतो, मेड्स, गार्ड्स, दे आर व्हेरी लेस सॅलरीड. आता एखाद्या माणसाला प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा मेडिकल इज द बिगेस्ट एक्सपेन्स. आज तुम्हाला काही जर काय एखादी सर्जरी करायची किंवा काय, एव्हरीवन कॅनॉट अफोर्ड दॅट. सो यू चेक विथ युअर मेड्स ऑर युअर गार्ड्स ऑर नियर बाय स्टाफ, आस्क देम डू यू हॅव अ मेडिक्लेम ऑर नो. म्हणजे उद्या त्यांना काही झालं ना, ते दे डोंट नीड टू नॉक एव्हरीवन्स डोर की प्लीज मला हेल्प करा. मेडिक्लेम कव्हर्स अ लॉट ऑफ थिंग्स. ॲटलीस्ट देअर मेडिकल बर्डन इज कव्हर्ड. आता असं झालं ना, एज्युकेशन अँड मेडिकल हॅव बिकम द मोस्ट एक्सपेन्सिव्ह थिंग. राईट. इफ यू बॅलन्स दॅट, देन यू कॅन लिव्ह अ बॅलन्स लाईफ. सो आय थिंक, ॲज आय सेड, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. चेक people around you, are they in any need, or you can educate them about this mediclaim, and that would be helpful. I think mediclaim आहे ना, 2,000 रुपये, 1,000 रुपये असं असतं, डिपेंडिंग ऑन द पॉलिसी. अँड आय एम शुअर एव्हरी इयर यू कॅन स्पेंड दॅट मच बिहाइंड वन एम्प्लॉई. राईट. तुझा ऑर्गनायझेशनचं 5 years डाऊन द लाईन किंवा 10 years डाऊन द लाईन काय विजन आहे? काय व्हॉट आर यू सीइंग? काय एनी गव्हर्नमेंट पार्टनरशिप्स किंवा काय कोलॅबरेशन्स तू एक्सपेक्ट करतोय? प्लस नाव वी आर इन द एज ऑफ AI, ऑटोमेशन्स येत आहेत, सगळं येत आहे. तर काय, हाऊ डू यू सी ऑल दिस थिंग्स टुगेदर? I would say if AI can help me actually identify which are genuine needy and which are not, that would be helpful. In terms of partnerships, I want to open a stray animals shelter as well. आज आपण न्यूजपेपर्स मध्ये बघतोय, अनेकदा रिपोर्ट्स येतात की स्ट्रे डॉगनी एखाद्या छोट्या मुलाला, म्हणजे एका बाळाला चावलं, किंवा एडल्ट्स आर बिंग बिट, अँड मग वी ह्युमन्स आर व्हेरी हार्श अगेन्स्ट. राईट. So it is both hand in hand. Humans trouble animals and animals trouble humans. But it doesn't mean that you stop feeding them. Right. बरेचदा there have been cases where animalsला उडवलं जातं
आणि नंतर त्यांना हेल्प पण केली जात नाही. आय वुड लाईक टू ओपन दीज शेल्टर्स, फ्री मेडिकल एड. गव्हर्नमेंटचे ऑलरेडी हॉस्पिटल्स आहेत पण दे आर ओव्हरफुल. सो इफ वी कॅन इन्क्रीज दॅट, शेल्टर्स फॉर स्टेईंग, आय जस्ट नीड दीज थिंग्स की एक आपल्या सिटीमध्ये किंवा आजूबाजूला हे अजून थोडे वाढलं ना. एज्युकेशन ऑन व्हील्स, इफ वी कॅन रस्त्यावर किती मुलं असे फिरतात, अगेन चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि हे सगळं चालू आहे. त्यापेक्षा त्यांना सकाळी एखादी कुठली व्हॅन आली, आय थिंक इट इज स्टील गोइंग ऑन बट नॉट इन दॅट नंबर्स. थोडे नंबर्स वाढले, व्हॅन्स वाढल्या, तर इट विल बी बेटर. आज ते एड्युकेट होऊन उद्या देअर फ्युचर जनरेशन विल नॉट बेग. At least they'll stand on their own legs and do these things. So these things are what I think the government should increase, or private sector in terms of CSR they should do that. Old age homes, genuine old age homes. राईट. पण मला एक सांग, तुझं असं काही इंटरॅक्शन मधनं whenever you talk to these people, त्यांच्या असं काही असतं विजन वगैरे, त्यांना काय की बाबा मला भीकच मागायचे किंवा मला नाही बाबा मला माझ्या मुलांनी भीक न मागावी असं, कारण का तू जे म्हटलास असं त्यांच्यात काय वॉन्ट्स, डिझायर्स वगैरे काय असतात जे आपल्याला कळून येतं का? काय थिंकिंग असते त्यांची? नाही, आहेत बरेच लोक असे आहेत ते म्हणतात की आम्हाला रोज असं तुम्ही जेवण द्यायला येता, ते नकोय आम्हाला, नाही कुठेतरी जॉब लावून द्या, आम्हाला काम करायचंय. भले आम्ही नाही का केटरिंग मध्ये कसं असतं, लग्नानंतर किंवा हॉटेलमध्ये मोरी धुतात किंवा भांडी, ते म्हणतात आम्ही काही काम करायला रेडी आहे, पण आम्हाला एक इन्कम सुरू झाला ना तर विल स्टॉप बेगिंग. पण त्यासाठी फार इम्पॉर्टंट काय, बऱ्याच लोकांकडे गव्हर्नमेंट आयडी नाही आहे. बरोबर आहे. आज मी एखाद्या मित्राला, किती मित्रांना असं सांगणार की माझ्या गॅरंटीवर त्यांना ठेव. बरोबर आहे. त्या माणसाला, दॅट बेनिफिशरी किंवा दॅट बेगर, आय डोंट नो हिम सिन्स अ लॉंग टाइम बट वी हॅव आयडेंटिफाईड हिम, बट उद्याला तो पण एक क्राईम करून जाऊ शकतो. हाऊ विल आय ट्रॅक हिम इन फ्युचर? करेक्ट. तर आय थिंक टेम्पररी आयडीज यांना द्यायला पाहिजे, त्यांचा एक रेकॉर्ड बनवून, आणि त्यांना एक काही ना काही, भले एक मिनिमल जॉब, भले ते एक रोडचं एखादं काम चालू आहे त्याच्यावर तुम्ही त्यांना तिकडे एम्प्लॉय करा, 200-300 रुपये हजेरी जरी त्यांना भेटली, ऍटलीस्ट समथिंग इज बेटर दॅन नथिंग. विजन आहे, ते म्हणतात की प्लीज हेल्प अस विथ, आम्ही गाडी धुवू वाटल्यास, काही करू आम्ही, पण जॉब्स पण जनरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. हे सगळं करताना हाऊ डू यू मेंटेन युअर कूल? कारण का की एवढं सगळं घडत असतं आजूबाजूला, एवढ्या सगळ्या लोकांशी इंटरॅक्शन होत असतं, मग त्यांचं पेन पण आपल्यामध्ये येतच का? कारण का आपण त्यांचा एखादा किस्सा ऐकतो, त्यांची दैना बघतो आपण, आणि तेव्हा असं आपलं वाटतं की अरे कसं चाललंय हे. देन हाऊ आर यू सो चिअरफुल अँड काय, कसं स्वतःला मोटिवेटेड ठेवतोस त्याच्यामध्ये? त्यांची सिच्युएशन बघून मोटिवेशन पण येतं, नेगेटिव्ह एनर्जी दोन्ही पण येते. वन इन्स्टन्स, ॲज यू सेड, हाऊ डू यू कीप युअर कूल? आम्ही जेवणाचे पॅकेट आहे ना, ऍक्च्युली लाईक फुटपाथवरती राहतात पण त्यांच्या घरामध्ये जाऊन देतोय, ते त्यांचं घर आहे. एक वेळ असं झालं की एक नवीन बेनिफिशरी, 2 दिवस त्याला फूड पॅकेट दिलं, तिसरे दिवस साहेब ये क्या वेज दे रहे हो, चिकन तो लाके दो. सो दॅट टाइम आय हॅड लॉस्ट माय कूल की अरे लोकांना एक वेळेस जेवण भेटत नाही, मी तुम्हाला आणून एवढं देतोय गरम, बट ते करावं लागतं. देर इज नो अदर ऑप्शन. यू हॅव टू बी पॉझिटिव्ह, यू हॅव टू सी द पॉझिटिव्ह साईड, मेंटेन युअर कूल, दॅट्स द ओनली ऑप्शन, अदरवाइज आय हॅव टू स्टॉप डुईंग एव्हरीथिंग. राईट. माय गॉड. आणि मग आता जसं कोविड आलेला, कोविडच्या बाबतीत बोलूया, कारण कोविडमध्ये खूपच गरज होती लोकांना, म्हणजे नॉट ओनली बेगर्स पण जे पीपल हू डिडंट हॅव मनी, डिडंट हॅव फूड. तेव्हा कसं आपल्या फाउंडेशनने हेल्प केलं? काय किस्से होते तेव्हाचे, पण काय किस्से असतील कोविडच्या वेळेतले? कोविड टचवूड, आय ॲज यू से कर्मा, आय थँक गॉड की आमच्या घरापर्यंत कोविड नाही आलं. Day 2 पासून मी बाहेर होतो. वी स्टार्टेड विथ 300 फूड पॅकेट्स. मग आम्ही इंस्टाग्रामवर आणि व्हॉट्सअपवर सगळे मेसेजेस सर्क्युलेट केले, अँड लकीली वी गॉट अ हॉटेल इन कोथरूड विच सपोर्टेड हस, टिप्सी डकलिंग नावाने. दे हेल्प्ड अस. दे सेड वी कॅनॉट हेल्प यू इन टर्म्स ऑफ मनी बट विल रेज अ पोस्ट, अँड आम्ही मग जेवढे फूड पॅकेट जमले तेवढे देऊ. 300ने आम्ही सुरू केलं, अँड दे people welcomed them so nicely that they generated around 2 or 3 lakh rupees, and every day they were giving us 700 food packets. Wow. And we catered around 700 people there, and there was one more hotel which was giving, आम्ही घरी बनवत होतो जेवण. Totally 1000 people. Also I would like to thank Camp Gurudwara and also Ganeshpet मध्ये जे आहेत ते आम्हाला 300 food packets वेगळे द्यायचे, जे आम्ही PCMC ला पाठवायचो. The langars have also helped us a lot. कोविड मध्ये असे हजार हात, म्हणजे फूड पॅकेट देताना हाताला लागायचे तरी कोविड आलं नाही. म्हणजे एक असं मायनर मला वाटलं. 3 days आय स्टेड होम,
अँड आय वॉज बॅक टू माय सोशल वर्क. अँड आम्ही बघायचं ना, रस्त्यावर असं कोणच नसायचं, फक्त हेच लोक असे एक आशाने बसायचे. पहिला 1 महिना तर फार कठीण होतं, काहीच नव्हतं त्यांच्याकडे. पाणी, हॉटेल्स बंद होते. ते कोणाच्या सोसायटीच्या दारावर गेले तरी त्यांना सांगितलं जायचं की लांब थांबा. आम्ही फूड पॅकेट्स आणि वॉटर बॉटल्स सुरू केले. स्लोली ग्रॅज्युअली जेव्हा ते थोडं म्हणजे नॉर्मल होत जात होतं तेव्हापर्यंत आम्ही मग ते करत गेलो. असं कोविड वॉज व्हेरी डिफिकल्ट टू सी. म्हणजे फूड ग्रेन्स वर नॉट सो इझिली अवेलेबल दॅट टाइम. इट वॉज एक्सपेन्सिव्ह. बरोबर. कॉस्ट फार हेवी होती आम्हाला. हेल्पिंग हँड्स तेवढे नव्हते तेव्हा, कारण का बरेच लोकांच्या घरी वृद्ध होते, पेरेंट्स वृद्ध, आणि त्यांना तो रिस्क नाही घ्यायचा होता की द कोविड विल पास ऑन टू देम. तर वी फेस्ड अ लॉट ऑफ चॅलेंजेस, बट वी केम थ्रू दॅट अँड वी आर व्हेरी हॅपी की वी सर्व 1200-1300 पीपल एव्हरी डे. वाव, अमेझिंग. हा पॉडकास्ट बघून जर एखादा इन्स्पायर झाला, एखादा मोटिवेट झाला, तर हाऊ कॅन ही रीच आउट टू यू फॉर डोनेशन ऑर फॉर व्हॉलंटिअरिंग और काही पण असेल तर तू प्लीज आम्हाला ते सांगू शकतास. आमच्या व्ह्युअर्सना पण खूप इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये. फर्स्टली आय वुड अर्ज एव्हरीवन, इफ यू वॉन्ट टू डू व्हॉलंटिअरिंग, तुम्ही मोठे झालात किंवा श्रीमंत झाला, आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रममध्ये पाठवू नका. तुम्हाला व्हॉलंटिअरिंग करायचं ना, कीप देम विथ यू, कीप देम हॅपी. when it comes to the social angle, we need helping hands. Please join us. We need to identify a lot of other people. We need a lot of activities which are to be done, like suicide prevention. We need people who would talk to these people who are depressed. Medical aid साठी, मेंटल हेल्थ. कोणाच्या घरी पार्टी आहे, जेवण राहिलं आहे, प्लीज रेफ्रिजरेट इट. प्लीज डोंट थ्रो इट. गिव्ह इट टू अस. नेक्स्ट डे विल पिक इट अप. Same for the restaurants. Everyone and anyone who has even a single food packet, please contact us. You can contact us through Instagram, or our number, we'll circulate that and we'll be more than happy to take this help. Right. Yeah, because most of the restaurants have seen की ते फूड टाकून देतात. म्हणजे कशाला टाकून देतात? म्हणजे I mean, I don't understand why. You can just give it away. See, there is a risk. For example, if they are giving us the food and by chance तो food stale झाला किंवा food poisoning झाली, it comes to the brand and it comes to the responsibility. Correct. Okay, so that's the main reason why. Okay. Looking back to your younger self, before starting the NGO, तू काय ऍडवाइस देशील स्वतःला? आणि जे लोक आहेत त्यांना तू काय ऍडवाइस करशील की हाऊ डू यू स्टार्ट दिस, फॉर एक्झाम्पल? आय वुड से मी फार उशिरा हे सुरू केलं. आय वॉज जस्ट ट्राइंग टू कन्व्हिन्स माय सेल्फ. बट ज्या दिवशी तुमच्या मनात एक थॉट आला की यू वॉन्ट टू हेल्प समवन, प्लीज इमिजिएटली डू इट. Don't wait for the right time to come, because that is the right time when you're changing the time. Right. हे सगळं काम करताना कधी कधी असं होऊ शकतात की चॅलेंजेस येऊ शकतात एखाद्याला किंवा एखाद्याच्या ऑर्गनायझेशनवर. तर तुला काही असे किस्से आहेत की ज्याच्यामध्ये तुला अशी भीती वाटली एखाद्या वेळेस की अरे हे मी चांगलं काम करायला निघालोय, पण हे असं कसं काय हे वळत आहेत? म्हणजे देर कॅन बी बॅड एलिमेंट्स इन द सोसायटी ज्यांना असं हवं असतं की चांगले कामं न व्हावं. असं काही तुझे काही एक्सपिरियन्सेस आहेत? हो. ड्युरिंग कोविड आय वॉज ट्राइंग टू फाइंड आउट डिफरंट ओल्ड एज होम्स, शेल्टर्स जिकडे गरज आहे, कारण का तेव्हा सगळ्यांची दारं बंद होती. नो वन कुड व्हिजिट एनीवन, असं सगळं होतं. सो वी हॅड प्रोक्युअर्ड अ पास फॉर डेली सर्व्हिस. तर वी वर एबल टू व्हिजिट विथ ऑल सेफ्टी मेजर्स. तेव्हा मी एका ओल्ड एज होमला आयडेंटिफाय केलं, म्हणजे फ्रेंड सजेस्टेड मी, आणि आम्ही तिकडे गेलो. आय वॉज सरप्राईज की तिकडे कॅमेरा नव्हते. द वेलकम वॉज अमेझिंग, ॲज इफ एव्हरीवन इज हॅपी. देन आय फेल्ट गुड. आय स्पेंट हाफ एन आवर विथ देम. मग आम्ही फूड ग्रेन्स आणि सगळं देणं सुरू केलं. आय रिक्वेस्टेड की आय वॉन्ट टू डोनेट कॅमेराज. फर्स्ट आय आस्क्ड देम की तुम्ही का नाही लावले? ते म्हणले आजपर्यंत कोणी दिलं नाही, ते एक्सपेन्सिव्ह असतं. म्हणलं मी दिलं तर चालेल का तुम्हाला? ते म्हणले हो. मी कॅमेरा इन्स्टॉल केले. लकीली द पासवर्ड ऍक्सेस वॉज विथ मी ऑल्सो, आणि तिकडे वायफाय होतं. आमच्या एनजीओ पेजवर आहे ना, एकाने कमेंट टाकला की द एनजीओ द ओल्ड एज होम विच यू आर सपोर्टिंग, तिकडे मारहाण होते या वृद्धांना. इनिशियली आय थॉट की ते काय आपसात त्यांचं काहीतरी असेल म्हणून हे दे आर स्पीकिंग नेगेटिव्ह. सेकंड टाइम अ डिफरंट पर्सन इन द सेम विसिनिटी इन्फॉर्म्ड अस अबाउट इट, आणि त्यांनी मला इन्सिडेंटचं टाइम आणि ते सगळं सांगितलं. अँड आय लॉग्ड इन अँड आय चेक्ड अँड ऍक्च्युअली इट हॅड हॅपेंड. माय गॉड. तर मी जे म्हणलं ना की आय अर्ज की तुम्हाला सोशल सर्व्हिस करायची आहे ना, तर पहिली गोष्ट तर 2 अबंडनीय पेरेंट्स ओल्ड एज होम मध्ये सोडून तिकडे काय त्यांना नीट ठेव. आय एम नॉट
पॉइंटिंग आउट ऑन एव्हरी ओल्ड एज होम और एव्हरी शेल्टर, बट बऱ्याच शेल्टर्सला हे त्रास दिलं जातं, म्हणजे वृद्धांना नीट ठेवलं जात नाही, 2च्या वेळी एकच वेळा जेवण दिलं जातं, मारहाण केली जाते. These challenges. So I filed a complaint against this NGO, this old age home, and there was a lot of negativity. I started getting calls की कशाला कंप्लेंट केली, कंप्लेंट परत घ्या. मेंटल प्रेशर फार होतं माझ्यावर. मग आय आस्क देम की आर यू गोइंग टू कंटिन्यू दिस, हे तुम्ही मारहाण सुरू ठेवणार आहे का तुम्ही हे सगळं बंद करणार आणि त्यांना नीट ट्रीट करणार? ते म्हणले नाही, आमच्याकडनं चुकी झाली आहे आणि जेन्युइनली आम्हाला रिअलाइज झालंय, जर का तुम्ही हे कंप्लेंट परत नाही घेतली तर आमचं शेल्टर बंद होऊ शकतं. आणि अचानक 10 ते 15 वृद्ध रस्त्यावर येतील. आय थॉट अबाउट दॅट अँगल ऑल्सो. आय वॉन्ट देम की प्लीज हे तुम्ही करू नका. असं समजा तुमचे आई वडील आहेत. मला एक एक्सेप्टेबल आहे की आफ्टर सर्टन एज, जेव्हा वृद्ध होतं, बरेच लोक मेंटली रिटायर्ड होतात की जे त्रास देतात. बरोबर. पण मारहाण हे सोल्युशन नाहीये. करेक्ट. यू हॅव टू कीप युअर काम. तुम्हाला ओल्ड एज होम चालवायचं ना, आयदर यू बी व्हेरी पॉझिटिव्ह आणि व्हेरी काम, मगच सुरू करा, नाहीतर करू नका. हे तुम्ही त्यांच्याकडनं पैसे पण घेणार, वेळेवर जेवण देणार नाही, मारहाण करणार, व्हॉट्स द यूज? बरोबर. हे एक ओल्ड एज होम झालंय. बरेच चॅलेंज असतात फूड डिस्ट्रीब्यूट करताना, किंवा बरेच असे लोक असतात की तुम्ही एवढे इकडे मदत करता, आम्हाला पण डोनेशन द्या. नाही दिलं तर ब्लॅकमेलिंग सुरू. सो आय वुड टेल पीपल की तुम्ही काय करा, टू बी ऑन अ सेफर साईड, रजिस्टर करा एनजीओ तुमचं, सो दॅट उद्याला कोण ब्लॅकमेल, तुम्ही चुकीचं नाही केलं तर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करू शकत नाही. आणि कोण ब्लॅकमेल करते तो प्लीज अप्रोच पोलीस और गव्हर्नमेंट अबाउट इट विथ ऑल द एव्हिडन्सेस, प्रूफ्स. इफ यू आर डुईंग राईट, अगेन आय वुड से कर्मा इज नेव्हर गोइंग टू do wrong for you. It is going to help you. Right. By the last question, Santosh, तुझं इंस्टाग्राम पेज आम्ही बघितलं, यू मीटिंग विथ सो मेनी सेलिब्रिटीज, आणि आय थिंक दे आर ऑल्सो volunteering in your work, is it? Yeah, they have given me a lot of shout outs for my NGO. They have seen my work, so I'm happy. In fact, I request ki I need people who have a lot of reach and who can publicize. I would not say publicize, but spread a word about helping people. Yeah. That awareness. Again, I would say we are an awareness based NGO. We are not asking for money. Right. We want people to, we want to reach the masses that please help. आप आपके घर के बाहर जाइए और एक गरीब या किसी को हेल्प कीजिए. We will be more than happy. So we want people with maximum reach who can help us, influencers, celebrities, or any person or every person who can help us reach the maximum. Right. I think amazing आहे हे इनिशिएटिव्ह तुझं. Thank you. आणि इवन वी ॲज टीम काय बोलताय, आर डेफिनेटली गोइंग टू ट्राय टू डू आवर बेट. जे काय असेल ते इन टर्म्स ऑफ हेल्पिंग, व्हॉलंटिअरिंग, तर काही जरी कॅम्प्स असतील, काही यू फील, यू डू लेट अस नो. वी विल ऑल ॲज अ टीम, वी वुड लव्ह टू कम, वी वुड लव्ह टू हेल्प. अँड तुम्हाला एक हातभार लावण्याचा एक तरी आम्ही थोडासा आमचा एक इनिशिएटिव्ह नक्की असेल. तर या पॉडकास्टवर आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि हा खूप छान झालेला आहे एक्सपिरियन्स आम्हाला, कारण का असे फार कमी एनजीओशी आम्ही आतापर्यंत बोललोय जे एवढे ग्रासरूट आणि ग्राउंड लेवलला काम करतात, आणि याचे चॅलेंजेस आणि हे सगळंही आम्ही ऐकून अगदी म्हणजे आम्हाला थक्क झालो आम्ही. पण खूपच अमेझिंग काम आहे तुमचं. तर वी ॲज अ टीम वी विश यू ऑल द बेस्ट. आणि काही असेल तर वी विल डेफिनेटली व्हॉलंटिअर फॉर द सेम. तुम्हालाही जर चिमुकला घास फाउंडेशनचा पार्ट व्हायचा असेल तर प्लीज डेफिनेटली तुम्ही आमच्या ह्याच्यात कमेंट करू शकतात, आणि आम्ही लिंक देऊच आमच्या ऑर्गनायझेशनची, सरांच्या पेजची. जर तुम्हाला त्यांनाही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर डेफिनेटली यू कॅन गेट इन टच. सर, एकदा फक्त तुमचा अनुभव सांगाल या पॉडकास्टचा, आणि लाईक, फॉलो, कमेंट आणि सबस्क्राईब करायला सांगा आमच्या. इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स की आपण एवढं बोललो डीप मध्ये, अँड वी स्पोक रिअल. असं नाहीये की जस्ट एक पॉडकास्ट होतं म्हणून एक स्क्रिप्ट हे करायची आहे. वी शेअर्ड अ लॉट ऑफ आयडियाज, एक्सचेंज अ लॉट ऑफ आयडियाज, अँड आय वुड रिक्वेस्ट everyone that please like, follow काय बोलताय, and support them so that they can reach in every field, like a NGO. They're doing it in every field. So thank you very much. Thank you for inviting. Thank you it was so a great much, experience. Yes.